जरा जेल सारखा आवाज करा. आम्ही नांदेडवरून आलेलो आहोत. आम्ही भाजप पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि या ठिकाणी देशामध्ये जे विरोधी पक्ष जे दिल्लीमध्ये जे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय स्वरूप देऊन जे देशामध्ये अराजकता पोहोचवण्याचा अराजकता पसरवण्याचा जो विरोधी पक्षांनी जो काट घातलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये आम्ही देशामध्ये देशभक्ती एकत्र कायम एकसंघ राहावी यासाठी भाजप पक्षातर्फे ही तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांची लवकरच या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे. किती कार्यकर्ते तिथं नांदेडवरून? शेकडो कार्यकर्ते, अशोकरावजी चव्हाण साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या रॅलीला आलेले आहेत. काय आव्हान करणार तुम्ही? आम्ही सर्वप्रथम जे सध्या जे जेनजीज आपले जे तरुण मुलं आहेत त्यांना आम्ही आव्हान करतो की आपण सर्व एकसंघ राहिलं पाहिजे आणि कुठल्याही आपल्या समस्या असतील तर आपल्या समस्या सोडवण्यासाठी केवळ भारतीय जनता पक्षच कटिबद्ध आहे, एवढंच आम्ही आपल्या मार्फत सांगतो. आपलं नाव? शशिकांत क्षीरसागर, भाजपा युवा मोर्चा, जिल्हाध्यक्ष, नांदेड.